लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरच्या चर्चा जोरात सुरू. योग्य वेळी ऑपरेशन टायगर होणार. शिंदेच्या शिवसेनेतील खात्रीलायक सूत्रांची माहिती. ठाकरेंचे खासदार आणि शिवसेना नेत्यांच्या भेटीनंतर चर्चेला वेग. शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीचा सिलसिला सुरूच. ठाकरेंचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी मंत्री उदय सामंत यांची घेतली भेट. नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची घेतली होती भेट. नाशिकमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमाला राजाभाऊ वाजे यांची हजेरी. माझ्याकडे विविध विभाग, त्यासंदर्भात खासदार भेटतात. ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. कामासंदर्भात सर्वपक्षीय खासदार भेटायला येत असतात अशी माहिती. विधान परिषदेच्या जागांचा तिढा. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोडवणार. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत जागांवर एकमत नाही. महायुतीच्या समन्वय समितीच्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांना सादर. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 जागांवर निवडणूक होणार. 16 पैकी 2 जागा राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक. रायगड, रत्नागिरी, पुण्यातील जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार. सर्वच नेत्यांशी बोलणार असल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. पुणे विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी लढणार. सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या रिक्त 16 जागांसाठी निवडणूक होणार. भाजपनं पुण्यातील जागा राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती. भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादीकडे संख्याबळ जास्त. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत उमेदवारीवरून चुरस वाढणार. भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि अर्चना पाटील चाकूरकर यांची नावं चर्चेत. कोकण विधान परिषदेसाठी मुलगा विकास गोगावलेंसाठी भरत गोगावले यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. 10 मिनिटं दोघांमध्ये चर्चा. गोगावलेंना वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याची माहिती. अहिल्यानगर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच दोन्ही पक्षातील इच्छुकांकडून मोर्चे बांधणी सुरू. प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त झाल्याच्या चर्चा पार्थ पवारांनी फेटाळल्या. प्रशांतजी मित्र आणि भावासारखे जिथे गरज असेल तिथे एकमेकांसाठी नेहमीच उपलब्ध आहोत आणि राहू. पार्थ पवार यांचं ट्विट. मवियाचं शिष्टमंडळ राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची आज भेट घेणार. दुपारी 3 वाजता भेट घेत एसआयआर बाबत चर्चा करणार असल्याची माहिती. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. मोदींच्या आवाहनानंतर प्रवासी विमानानं प्रवास केला. मोदींनी इंधनाचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन केलंय. देशाच्या हितासाठीच पंतप्रधान मोदींनी आवाहन केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. नीट पेपर फुटी आणि कांदा प्रश्नी रोहित पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. कांद्याला 16 रुपयाचा भाव देण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. रोहित पवार यांची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीचे सांगली महापालिकेतील 2 नगरसेवक भाजपमध्ये जाणार. सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार. युवराज गायकवाड, सुरेश बंडकर भाजपमध्ये जाणार. सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये महायुतीचं मनोमिलन. वाढदिवसानिमित्तानं भुजबळांकडून शाल देत महाजनांचं अभिनंदन. भुसेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक देत महाजनांचा गौरव. महाजन, भुजबळ, भुसे यांच्यात पालकमंत्रीपदावरून सुरू होती रस्सीखेच. बैठकीनंतर भुजबळ आणि महाजन यांच्यात संवाद. नवी मुंबई विमानतळावर मनसेची धडक. इंडिगो विमानात मराठी उद्घोषणेची मनसेची मागणी. बंधू अशोक खरातचा ईडीनं घेतला ताबा. नाशिक पोलिसांनी सकाळी मुंबईत आणल्यानंतर कोर्टात हजर करत ईडीनं घेतला ताबा. पुन्हा एकदा रिमांडसाठी कोर्टात हजर केलं जाणार. पुण्यातील नसरापूर प्रकरणी 21 मे पासून सुनावणी. हायकोर्टाच्या निर्देशानुसार विशेष न्यायालयात इन कॅमेरा चालणार खटला. विशेष न्यायाधीश एसआर साळुंखे यांच्या न्यायालयात सुनावणी. देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा आज देशव्यापी बंद. ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट असोसिएशनचा कडाडून विरोध. सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा. अवघ्या 4 ते 5 दिवसात देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर हायस्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं. आठवड्याभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असतानाच पुन्हा दरवाढ. एक आर्थिक वादळ येणारे. राहुल गांधींचा सूचक इशारा. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कठीण काळ येतोय. कार्यवाही करण्याऐवजी पंतप्रधानांचे परदेश दौरे सुरू. ते दौरे न करण्याचे सल्ले. मात्र स्वतः परदेश दौरे करतात. राहुल गांधींची व्हिडिओ ट्विट करत टीका. आर्थिक संकटाचा फटका मोदी, अदानी आणि अंबानींना बसणार नाही. राहुल गांधींची टीका. देशावर कठीण परिस्थिती ओढवते. काहीतरी करण्याऐवजी मोदी परदेश दौरा करतात. राहुल गांधींचा मोदींवर निशाणा. मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध नोंदवतो. राहुल गांधी विनाकारण कोणताही मुद्दा बाहेर काढतात. राहुल गांधींच्या मोदींवरील टीकेवरून एकनाथ शिंदेंचा पलटवार.
राज्यात महिनाभर पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध. मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. अनेक ठिकाणी मात्र इंधनासाठी नागरिकांच्या रांगा आणि नो स्टॉकचे फलक. इंधन तुटवड्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. पेट्रोल डिझेलचा स्टॉक केला जातोय म्हणून काही अडचणी असल्याचं वक्तव्य, तर डिझेल पेट्रोलचा स्टॉक केला जात असल्यानंच ही परिस्थिती उद्भवल्याचं मंत्री संजय शिरसाट यांचंही वक्तव्य. भाजपला मतदान करून लोक आपल्या कर्माची फळं भोगतायत. इंधन दरवाढीवरून संजय राऊत यांचं वक्तव्य. महागाईवरून देशात आर्थिक अराजकता पसरेल असंही वक्तव्य. समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार. मोदींच्या दौऱ्यावर गोपीचंद पडळकर यांचा दावा. तर पाईपलाईन कुठून टाकायची हे पाहण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील, राऊतांचा टोला. पेट्रोलमध्ये 20% अधिक इथेनॉल मिश्रण करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता. भारतीय मानक ब्युरोकडून E22, E25, E27 आणि E30 इंधनाचं मानक जाहीर. पेट्रोलमध्ये अधिक इथेनॉल मिश्रणाला चालना मिळणार. भारताचा कच्च्या तेलावरील आयात खर्च कमी होण्यास मदत होणार. जळगावच्या जामनेर तालुक्यातील फत्तेपूरमधील पेट्रोल पंपावर रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. डिझेल भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपापासून 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. दुपारपासूनच डिझेल भरण्यासाठी वाहन चालक उभे. जळगाव ते पाचोरा तालुक्यादरम्यान रस्त्यावरील काही पेट्रोल पंपावरील डिझेलचा साठा संपला. एकूण 8 ते 10 पेट्रोल पंपांवर डिझेल शिल्लक नाही. पंपावर पेट्रोल शिल्लक मात्र डिझेल शिल्लक नसल्यानं शेतकऱ्यांची अडचण. जालन्यात रात्री उशिरा पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांची गर्दी. जालन्याच्या बदनापूर शहरात पेट्रोल पंपावर गर्दी. डिझेलसाठी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा. सर्वसामान्यांच्या नाश्त्यातील महत्त्वाचा खाद्यपदार्थ ब्रेड महागला. मॉडर्न ब्रेड कंपनीकडून बेसिक प्रकारांच्या दरात 5 रुपयांची वाढ. वाढता वाहतूक खर्च, आयात कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि रुपयाचं अवमूल्यन याचा परिणाम. पाव महागल्याचा परिणाम वडापाववरही. सामान्यांच्या आवडीचा पदार्थ वडापाव महागला. 15 रुपयांचा वडापाव आता 20 रुपयाला. शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान. वैचारिक भूमिका वेगळी असली तरी आज जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतायत. शरद पवार यांची प्रतिक्रिया. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून नीट परीक्षेचा उच्चस्तरीय आढावा. नीट त्रुटीमुक्त घेण्याचे धर्मेंद्र प्रधान यांचे निर्देश. विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधांची योग्य व्यवस्था करा. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या आढावा बैठकीत सूचना. 5 एकरापेक्षा जास्त जागेवर मोटेगावकर यांच्या मेडिकल कॉलेजचं बांधकाम सुरू. मोटेगावकर यांनी क्लासच्या नावाखाली चालवलेल्या कारभाराची आणि संपत्तीच्या चौकशीची पक्ष आणि संघटनांची मागणी. मोटेगावकरचा मुलगा महेश मोटेगावकरची सीबीआयकडून चौकशी. शिवराज मोटेगावकरनं मुलासाठी पेपर फोडल्याची चर्चा. मुलाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून संशयित विद्यार्थ्यांची चौकशी. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या काही विद्यार्थ्यांची सीबीआय अधिकाऱ्यांनी केली चौकशी. प्रश्नपत्रिका कुणाकडून आणि किती रुपयांना विकत घेतली याबाबत चौकशी. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये एका डॉक्टरची सीबीआयकडून चौकशी. जुना औसारोड भागातल्या एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरकडे सीबीआयचं पथक पोहोचलं. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे या अट्टहासानंच काही डॉक्टर नीट प्रकरणात अडकण्याची शक्यता. सीबीआय अधिकाऱ्यांचा लातूरमध्ये मोटेगावकरच्या कार्यालयात तपासाच्या दृष्टीनं डेटा एकत्र करणार. बँक तपशील आणि आर्थिक व्यवहारांसंदर्भात सीबीआयकडून तपास सुरू. नीट पेपरफुटी प्रकरणात सुप्रीम कोर्टात नवी याचिका दाखल. काँग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा आणि प्रिया शर्मा यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टात याचिका. एनटीए ऐवजी पर्यायी यंत्रणेद्वारे नीट परीक्षा घेण्याची मागणी. गेस्ट पेपरच्या नावाखाली नीट परीक्षेचे खरे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवण्यात आले होते. नीट पेपर लीक प्रकरणात मोठी माहिती समोर. संपूर्ण गेस्ट पेपर हाताने लिहिलेला. विद्यार्थ्यांमध्ये फॉरवर्ड झालेल्या 60 पानांच्या एका पीडीएफ फाईलमधील 135 प्रश्न मुख्य परीक्षेच्या प्रश्नांशी शब्दशः जुळले. सूत्रांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणात मांढरेच्या तपासात तांत्रिक अडचण. मनीषा मांढरे सर्व प्रश्न तोंडपाठ ठेवायची. तपासातून समोर. मनीषा मांढरेनं प्रश्न फोडताना मोठी खबरदारी बाळगली. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. 27 एप्रिललाच नीटचा पेपर शुभम खैरनारकडे आल्याची माहिती समोर. शुभम खैरनार उत्तर प्रदेशच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. शुभम खैरनारच्या हातात प्रश्नपत्रिका पडताच शुभम 2 दिवस नाशिक बाहेर होता. पहिल्यांदाच पेपरफुटी झाली नाहीये. नीटच्या बोर्डाचे लोकच क्लासेस घ्यायचे. कारवाई हा मुख्यमंत्र्यांचा कॉल आहे. सरकारनं आरोपींना भीती बसेल असा कायदा करावा. अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यात एबीव्हीपीचं एसपी कॉलेज बाहेर आंदोलन. एनटीएच्या विरोधात विद्यार्थ्यांचं तिरडी आंदोलन. पुण्यातील मोटेगावकरच्या आरसीसी क्लासला काळं फासलं. मराठा सेवक आंदोलकांकडून आरसीसी क्लासला काळं फासण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर सीबीआय कोठडीत. लग्न ठरलं?
थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.